नमस्कार. चला आज एका भन्नाट प्रवासाला निघूया. हा प्रवास कुठल्या दऱ्याखोऱ्यांचा किंवा आकाशातला नाहीये, तर हा प्रवास आहे आपल्या पायाखालच्या जमिनीच्या आत, थेट पृथ्वीच्या केंद्रापर्यंत. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित या माहितीपूर्ण प्रवासासाठी तयार रहा. चला तर मग खोलवर जाऊया. पण थांबा, या प्रवासाला निघण्याआधी एक खास उल्लेख करणं गरजेचं आहे. ही संपूर्ण संकल्पना आणि माहितीची मांडणी श्री प्रकाश चव्हाण सरांची आहे. त्यांच्यामुळेच आपण हा गुंतागुंतीचा विषय इतक्या सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय की आपण ज्या जमिनीवर उभे आहोत, चालतो, फिरतो, घरं बांधतो, तिच्या खाली नक्की आहे तरी काय? कोणतं रहस्य दडलंय? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आता मनात पहिला प्रश्न येतो की खणून बघायचं, पण खरं सांगायचं तर पृथ्वीच्या केंद्रापर्यंत पोहोचणं आज तरी शक्य नाहीये. मग शास्त्रज्ञांना आतलं सगळं कळतं कसं? बरं, त्यासाठी त्यांनी काही अप्रत्यक्ष पण खूप हुशारीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत. तर मग हे शास्त्रज्ञ आत डोकावतात तरी कसे? याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लाव्हारस बाहेर येतो त्याचा अभ्यास करणं, आणि दुसरा जो सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे भूकंप लहरींचा अभ्यास. भूकंपाच्या वेळी ज्या लहरी निर्माण होतात ना, त्या पृथ्वीच्या आरपार प्रवास करतात. आणि गंमत म्हणजे वेगवेगळ्या थरांतून जाताना त्यांचा वेग बदलतो. जणू काही त्या आपल्याला आतला एक एक्सरे काढून दाखवत आहेत. याच वेगातील बदलावरून शास्त्रज्ञांनी आतली रचना उलगडली आहे. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. आपला पहिला थांबा आहे पृथ्वीचा सर्वात वरचा थर, ज्याच्यावर आपण सगळे राहतो, तो म्हणजे भूकवच. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली पृथ्वी म्हणजे जणू काही एक भला मोठा कांदा आहे. सर्वात वर पातळ पापुद्रा म्हणजे भूकवच, त्याच्या आतला मोठा भाग म्हणजे प्रावरण, आणि अगदी मध्यभागी केंद्रस्थानी आहे गाभा. आपण एका एका थराला भेट देणार आहोत. आता या भूकवचाचे पण दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ज्यावर आपली घरं आहेत, डोंगर, पर्वत आहेत, ते खंडीय कवच. हे सिलिका आणि ॲल्युमिनियमपासून बनलंय, म्हणून त्याला शॉर्ट फॉर्म दिलाय सियाल. आणि दुसरा प्रकार म्हणजे महासागरांच्या तळाशी असलेलं कवच. ते बनलंय सिलिका आणि मॅग्नेशियमपासून, म्हणून त्याला म्हणतात सायमा. सियाल आणि सायमा लक्षात ठेवायला एकदम सोपं. इथे बघा, दोन्हींमधला फरक किती स्पष्ट आहे. खंडीय कवच म्हणजे सियाल हे जाड आहे पण तुलनेने हलका आहे. या उलट महासागरीय कवच म्हणजे सायमा हे पातळ असलं तरी जास्त जड आहे, त्याची घनता जास्त आहे. चला, भूकवच पार करून आता आपण आणखी खोलवर जाऊया. आपला पुढचा थांबा आहे प्रावरण. पृथ्वीच्या आतला हा सर्वात मोठा आणि सर्वात ॲक्टिव्ह थर आहे. कल्पना करून बघा, भूकवचाच्या खालून तब्बल 2900 किलोमीटर जाडीचा हा थर, म्हणजे पृथ्वीचा सगळ्यात मोठा हिस्सा हाच आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाचा खूप मोठा भाग ह्याच प्रावरणात आहे. या प्रावरणाच्या वरच्या भागात एक खास थर आहे, त्याला म्हणतात दुर्बलावरण. दुर्बल का? कारण हा भाग दगडासारखा कडक नाहीये, तर एखाद्या गरम दाट जेलसारखा आहे. तो अर्धवट वितळलेल्या अवस्थेत असतो, आणि ज्वालामुखीसाठी लागणारा सगळा शिलारस म्हणजे मॅग्मा इथेच तयार होतो. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, पृथ्वीवर जे भूकंप होतात, जे ज्वालामुखी उसळतात, त्या सगळ्याचं उगमस्थान, त्यांचं एनर्जी सेंटर हे प्रावरण आहे. इथल्या हालचालींमुळेच जमिनीवर एवढ्या मोठ्या घडामोडी होतात. आणि आता आपण पोहोचलोय आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात रहस्यमयी टप्प्यावर. चला, प्रवेश करूया पृथ्वीच्या हृदयात, तिच्या गाभ्यामध्ये. पृथ्वीचा अगदी केंद्रभाग हा लोह आणि निकेल यासारख्या जड धातूंनी बनलेला आहे. लोह म्हणजे फेरस आणि निकेल, म्हणूनच याला एक सोपं नाव दिलंय, निफे. तर लक्षात ठेवा, सियाल, सायमा आणि निफे. आता या गाभ्याचेही दोन भाग आहेत. बाहेरचा गाभा, जो 2900 ते 5100 किलोमीटर खोलीवर आहे, तो पूर्णपणे लिक्विड म्हणजे द्रवरूप आहे. पण त्याच्या आतला जो भाग आहे म्हणजे अंतर्गाभा, तो मात्र सॉलिड म्हणजे घनरूप आहे. द्रवरूप आणि मग घनरूप, हे थोडं विचित्र वाटतं ना? याचं उत्तर आहे प्रचंड दाब. अंतर्गाभ्याचं तापमान सूर्याच्या पृष्ठभागाइतकं आहे, जवळजवळ 6000 डिग्री सेल्सिअस. इतक्या उष्णतेमुळे खरं तर तो वितळायला हवा, पण त्याच्यावर चारी बाजूनी इतका प्रचंड दाब आहे की तिथले अणू एकमेकांपासून दूर जाऊच शकत नाहीत, आणि म्हणून तो भाग घट्ट, सॉलिड बनून राहतो. तर हा गाभा फक्त एक गरम गोळा नाहीये, तो आपल्या ग्रहाचं इंजिन आहे आणि आपलं संरक्षण करणारं एक अदृश्य कवचसुद्धा तयार करतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बाह्य गाभ्यातलं ते द्रवरूप लोह आणि निकेल पृथ्वीच्या फिरण्यामुळे स्वतःभोवती फिरतं.
या फिरणाऱ्या गरम द्रवरूप धातूमुळे एक प्रचंड मोठं जनरेटर तयार होतं आणि यातूनच तयार होतं पृथ्वीचं शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र. हे चुंबकीय क्षेत्र, ज्याला चुंबकावरण म्हणतात, आपल्यासाठी एका अदृश्य ढालीसारखं काम करतं. सूर्याकडून येणारे घातक सौर वारे आणि धोकादायक कणांपासून आपलं आणि आपल्या वातावरणाचं संरक्षण करतं. या कवचामुळेच पृथ्वीवर जीवन टिकून आहे. चला तर मग आपल्या आजच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे पटकन आठवूया. पृथ्वीला 3 मुख्य थर आहेत: भूकवच, प्रावरण आणि गाभा. आपल्या पायाखालच्या सगळ्या मोठ्या घडामोडींचं केंद्र प्रावरण आहे आणि पृथ्वीच्या द्रवरूप बाह्यगाभ्यामुळे तयार होणारं चुंबकीय क्षेत्र आपलं रक्षण करतं. आता जाता जाता एक विचार, जर पृथ्वीचं हे धगधगतं हृदय, तिचा अंतरंग कधीतरी शांत झाला, थंड पडला, तर काय होईल? ज्वालामुखी, भूकंप थांबतील, पण त्याचबरोबर आपली संरक्षक ढाल म्हणजे चुंबकीय क्षेत्रही नाहीसं होईल. विचार करा, अशा परिस्थितीत आपल्या ग्रहाचं भविष्य काय असेल? यावर नक्की विचार करा.